आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। सातारा हा जिल्हा सह्याद्रीच्या पठारावर वसलेला धरी खोऱ्यात असणारा आता हा शतावरीसाठी प्रसिद्ध आहे। ठोसेघर हे त्याचे मुख्य ठिकाण झाले आहे। शतावरी ही गुणकारी व आयुर्वेदिक माणसांना निरोगी बनवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी, मेंदूचे विकार दूर करण्यासाठी व लहान मुलांना मजबूत तर बनवताच, पण गर्भवती महिलेलाही शतावरी दिल्यास गर्भात होणाऱ्या मुलाची वाढ अत्यंत चांगल्या पद्धतीची होती व मूल सुदृढ व निरोगी तर होतेच, पण सदर महिलेला कुठल्याही दवाखान्यात जाण्याची गरज नाही किंवा सिझर करण्याची कुठलीही गरज लागत नाही। ही शतावरी गर्भवती महिलेने गर्भाची सुरुवात झाल्यापासून घेण्यास सुरुवात करावी डिलिव्हरीपर्यंत, त्यामुळे महिलेला कुठलाही शतावरीमुळे साईड इफेक्ट नाही। तसेच ही शतावरी सर्वच महिला, पुरुष, लहान मुलांना, मोठ्या मुलांना अत्यंत गुणकारी आहे। अनेक रोगावरती ही जालीम उपाय म्हणून शतावरी तयार करणाऱ्या ठोसेघर येथील शहनाज हरून शेख या महिलेने सह्याद्री एकता बचत गटाच्या माध्यमातून शतावरीची स्वतः निर्मिती करून ही शतावरी जंगलामध्ये दरीखोऱ्यात तयार झालेली असते। हिच्या मुळापासून त्याच्यामध्ये विशेष घटक घालून ही शतावरी त्याच्यामध्ये मिसळून त्याची प्रक्रिया तयार करून सह्याद्री एकता बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम व लोकांना सहज उपलब्ध करून त्यांनी एक जगासमोर शतावरी आयुर्वेदिक निर्मिती तयार केली आहे। ही शतावरी करताना त्यांनी ठोसेघरातील महिलांना एकत्रित करून त्यांच्याच कुटुंबातील व गावातील महिला व त्यांची सुनबाई स्वतः जास्त लक्ष घालतात आणि कोहिनूर शतावरी ही आता विक्रीसाठी उपलब्ध आहे। स्वतः MH10 सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर यांनी कोहिनूर शतावरी कल्पला भेट देऊन कोहिनूर शतावरी कल्पच्या व सह्याद्री एकता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या शतावरी प्रकल्पाच्या शहनाज हरून शेख यांची भेट घेऊन कोहिनूर शतावरी कल्पची घेतलेली माहिती व आढावा। भाभी नमस्कार। हा नमस्कार। हे सातारा जिल्ह्यातील ठोसेघर आहे। ठोसेघरमध्ये तुमचे खायत आहे आणि तुम्ही शतावरी ह्या जे नैसर्गिक पद्धतीची जी प्रक्रिया करता राबवता आणि जनतेलाही तुमची जे काही शतावरीची फॉर्म्युले म्हणजे तुमचे उत्पादित केलेले आहेत ह्याच्याबद्दलची माहिती सांगा आणि याचे लोकांना फायदे काय आहेत आणि याच्यामुळं शतावरी ही निर्मिती ही नैसर्गिक असल्याने ह्याचे महिलांना, लहान मुलांना वगैरे जे काय फायदे आहेत काय आहेत ते जरा आमच्या MH10 सांगली न्यूजच्या चॅनलला माहिती द्या। सांगलीकरांना नमस्कार। कोहिनूर शतावरीतून मी बोलते। माझं नाव शहनाज हरून शेख, राहणार ठोसेघर, सातारा जिल्हा तालुका एकच आहे। आणि ठोसेघर हे डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागात आपल्याला माहिती आहे भरपूर अशा वनस्पती असतात। त्यातच एक अशी शतावरी म्हणून वनस्पती आपल्याला माहिती झालेली आहे आणि तिच्यापासून आपल्याला शतफायदे आहेत। तर तिची पारंपरिक पद्धत ही कशी आहे हे आता तुम्हाला मी पहिली सांगते। ही जी शतावरी आहे, शत म्हणजे 100, आता ही जी 100 जर आपल्या शरीराला फायदे आहेत आणि हे ग्रंथात लिहिलेलं आहे तर ह्याला कुठल्याही प्रकारचा खताचा वापर नाही, ह्याच्यात कुठलं केमिकल, कलर, आयसन्स असले न वापरता हे जे नैसर्गिक गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला 100 फायदे देणारे आहेत। जर आपण कुपोषित बालकाला दिलं, 1 महिनाभर जरी त्याला डोस पुरवला तरी त्याचं 1 किलो ते 1.5 किलो वजन हे वाढतं। आणि गर्भवती महिलेला जर दिलं तर त्या महिलेची जी काही झीज होते ही नैसर्गिक पद्धतीनंच तिचं ते बॅलन्स होऊन जातो आणि जे मिळणारं बाळ आहे आपल्याला ते बी निरोगी आणि टणक होतं। त्याच्यात कुठल्याही प्रकारचा व्यंग हे राहत नाही। चूक हे माणूस करतो, निसर्ग करत नसतो। पण आताच्या ह्या ज्या युगात हे जे युग आपलं चाललेलं आहे, जसं आपलं खाण्यापिण्यात, राहण्यामान्यात हे जे बदल आहेत, हे बदल बाजूला ठेवून जे आपली पारंपरिक पद्धत जी आहे हीच आपण आचरणात आणली पाहिजे। तरच आपल्या शरीराचा त्रास, आपल्या कुटुंबाला होणारा त्रास आणि आपले कष्टानं कमवलेले जे काही 4 पैसे आहेत हे आपल्या लेकरा बाळासाठी राहणार आहेत आणि आपल्या शरीराची झीज न होता आपलं पारंपरिक पद्धतीनं जसं चालत आलेलं आहे तसंच हे कुटुंब
आणि आपलं शरीर हे चालणार आहे. बर मला सांगा, ही तुमचे 2 पद्धतीची शतावरी आहे, ह्याचे फ्लेवर म्हणजे जे तुमचे आयुर्वेदिक जे म्हणजे जे उत्पादित शतावरी आहे ह्याच्यामध्ये हे आणि हे काय आहे ते जरा सांगा. आता ही आपली वेलची, सुंठ आणि थोडस केसरचा ह्याच्यात फ्लेवर आहे. फ्लेवर नाही, आर काय ओरिजिनल? वेलची, सुंठ हे कुटून वस्त्रगाळ करून ह्याला आपण टिकवलेलं आहे. शेतात तयार केलेली आहे. हा. हा. आणि ह्याच्यात खांडसरी साखर असते विदाउट सल्फर. हम्म. आता आपल्या रोजच्या व्यवहारातली नुसती साखरेचं जरी उदाहरण घेतलं तरी त्याच्यात गंधक आहे, हम्म. अजून त्याच्यात केमिकल आहे, हम्म. आणि हे आपलं हाडं ठिसूळ करण्याचं काम करणारी साखर आहे. हम्म. हम्म. तर ती साखर न वापरता आपण ह्याच्यात खांडसरी साखर वापरलेली आहे. म्हणजे थोडक्यात गुळाला आयुर्वेदिक पद्धतीचा कुठलाही केमिकल विदाउट केमिकल म्हणजे हा, रासायनिक प्रक्रिया न केलेला. हा, ह्याच्यात दुसरं कुठलंही न भेसळ करता जी पारंपरिक पद्धतीनं जसा आपल्या कायलीत गुळ होत होता तो विदाउट केमिकलचा होता, आणि त्याच पद्धतीनं हे पण साखर असते, आणि ते साखर आपण ह्याच्यात वापरलेली आहे. ह्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका किंवा भीतीचं कारण काही नाही. आता साखर हा एक घटक झाला जे आपल्या रोजच्या व्यवहारात येणार आहे. मग दुसरा विषय असा आहे, हे जे दुसरा तुमचा जे चॉकलेट फ्लेवर आहे म्हणजे चॉकलेटी शतावरी आहे ह्याची काय म्हणजे विषय आहे हे सांगा. आता आपण मुलांना कसं बोर्नविटा, कॉम्प्लेक्स, हॉर्लिक्स देतो, त्याच्या ऐवजी चॉकलेट फ्लेवर हा मुलांना आवडतो किंवा मुलं आवडीनं खातात, त्यांच्यासाठी चॉकलेट फ्लेवर. आणि मुलांना जर दिलं तर त्यांचा बुद्ध्यांक वाढतो, त्यांची हाडाची शरीराची निरोगी आणि टणक बर, वाढते. हे दोन्ही जे शतावरी आहेत ही कशा स्वरूपात द्यायची? मोठ्यांना कसं द्यायचं आणि लहानांना कसं द्यायचं? आता ही जे फायदे हा. आहेत, जर लहान मुलांना आपण दुधातनं दिलं तर त्यांना डबल कॅल्शियम मिळतं, आणि त्यांची जी वाढ होते ही निरोगी आणि टणक होते, त्यांचा बुद्ध्यांक वाढतो, त्यांना रोग प्रतिबंधक शक्ती मिळते. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जे घटक पाहिजे, प्रोटीन पाहिजे, हे तुमच्या या मूळ शतावरीची जी निर्मिती ही शतावरीची तुम्ही माहिती कशी काय घेतली? ही म्हणजे कुठं उत्पादित होती आणि कशी याची माहिती घेतली? कसं आहे, मला एक जुनी पुस्तकं वाचायचा छंद आहे. हा. माझी जुनी 77 सालची 10वी आहे, हा. तर मला जुनी पुस्तकं वाचायला आवडते. तर त्या पुस्तकातनी, त्या ग्रंथातनी हे मला शतावरी ही एक ही वनस्पती शतावरी सापडली. सापडली. हा, हा. जवळजवळ 5000 वर्षापूर्वीची ही पारंपरिक वनस्पती आहे, आणि ह्या वनस्पतीचे फायदे हे शत आहेत. म्हणून ह्याचा मी पारंपरिक पद्धतीनं ह्याची लागवड करून त्याचं उत्पादन करतो. म्हणजे तुम्ही स्वतःची शेती लागवड करतो. केली, म्हणजे हे आयुर्वेदिकासाठी तुम्ही स्वतः तयार केली हा. आणि मग याची उत्पादित केली. हा. ह्याची जी उत्पादित करताना तुम्ही ह्याच्यामध्ये केमिकली युक्त काय मिसळ वगैरे केलेलं आहे का? कसं आहे, जी ओरिजिनल आहे, हा. पारंपरिक आपल्या पद्धती ज्या चालत आलेत हा. शतावरी विषयीच्या, हा. त्याच्यात बदल करणे नाही. हा. कारण आपल्याला ह्याच्यापासून फायदे घ्यायचे आहेत, आणि ह्याच्यापासून नुकसान करणारे घटक ह्याच्यात वापरायचेच हा. नाही. युरिया, सल्फा, केमिकल, कलर, आयसन्स असलं ह्याच्यावरनं मेकअप काही केलेलं नाही, आणि करायचं बी नाही. गरोदर महिलेसाठी ही शतावरी किती उपयुक्त आहे? गरोदर मातेला जर दिलं हा. तर तिचे हिमोग्लोबिन हा. म्हणजे आयर्न, हा, आयर्न. कॅल्शियम, हा. जी काय गर्भाला वाढवण्यासाठी तिची स्वतःची शारीरिक शक्ती, हा. हे जे खर्च पडते. हा. जसं आपण एखादं रोप लावलं तर त्याचं संगोपन करायला वर्ण खताचा मात्रा कुठलं काय काय द्यायला लागतं, तर त्याच्या ऐवजी हे आयुर्वेदिक शतावरी जर त्या महिलेच्या पोटात गेली तर बाळाला कुठलाही व्यंग राहत नाही, त्याची वाढ हे व्यवस्थित होते,
आणि तिचं 99% शिजर वाचायला मदत होते. हा, म्हणजे ही शतावरी ओरिजिनल आहे ही ओळखायची कशी? हिला कुठल्याही प्रकारचा टेस्ट हे नाहीच, वास बी नाही, फक्त कसं नॉर्मल अशी आवळा खाल्ल्यावर जशी टेस्ट राहते तशी ह्या मुळ्यांची लास्टला टेस्ट लागते. म्हणजे कुठल्या स्वरूपात लागते? आवळा खाल्ल्यावर तुरट तुरटपणा, लागते, तुरट लागते. शतावरी ही कडू नाही, तिला कुठल्याही प्रकारचा कलर नाही. आता ही शतावरी जर पांढरी आहे, ही शतावरी पांढरी आहे, तर मार्केटमध्ये आता मी कुणाचं नाव घेत नाही, पण ह्याला कलर देऊन ह्याच्यात केमिकल मिसळून हिचं वर्ण मेकअप करून तिचे स्वतःचे जे गुणधर्म आहेत हे नष्ट पावते. म्हणून ह्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल कलर रासायनिक प्रक्रिया काय करता तुम्ही? काही न ओरिजिनल करता. शतावरी म्हणजे ह्याचा निर्मिती करून ही शतावरी त्याच्यापासून तयार केलेली तुम्ही काय? मग माणसाच्या हाडाबद्दल ही शतावरी किती पौष्टिक आहे? माणसाची हाडं हे आता खाणीमान राहणीमान त्याच्यामुळं आणि महत्वाचं कोरोनाची इंजेक्शन घेतल्यामुळं किंवा ती लसीकरण झाल्यामुळं आपल्या सगळ्यांची हाडं डबल होते. एकतर आपल्याला अन्नातनं काही मिळत नाही, त्याच्यावर कोरोनाची लसीकरण, ही काही शरीराची झीज झालेली आहे ती शतावरी आपली भरून काढते. मग ही शतावरी आपण गरम पाण्यामधून घेतली, गरम पाण्यामधून म्हणजे करून ती कशा पद्धतीने घ्यायची आणि कधी घ्यायची? वयाच्या 30-35 वर्षानंतर शक्यतोच आपण कुटुंबातल्या सगळ्या मंडळीनं चहा पितो इतक्या गरम पाण्यात जर घेतलं तर आपल्या हृदयाचे ब्लॉकेज, थायरॉइड, ब्लड मधलं कोलेस्ट्रॉल हे महाभयंकर आजार जे आपल्या आयुष्याची कमाई बी घेऊन जाते तर उलट आपल्याला टेन्शन मध्ये ठेवते. तर हिचा जर कोर्स 3 ते 4 महिने केला तर आपल्या गाडीला ओव्हरऑलिंग मिळतं आणि हे महाभयंकर जे आजार आहेत ते होण्याआधी आपल्या शरीरातनं निघून जाते, म्हणजे हे आपले आजार होत नाही. मग भाभी महाराज, हे बघा भाभी, ही जी शतावरी आहे तुम्ही निर्मिती केली, उत्पादक तुम्ही स्वतः आहे, पण याची विक्री कुठल्या स्वरूपात म्हणजे विक्री कुठं कुठं करता तुम्ही? हे जी प्रदर्शनामध्ये विक्री होते, जे आपले कृषी प्रदर्शन असो किंवा DRDचे प्रदर्शन असो, हे पूर्ण भारतात ह्याची विक्री झालेली आहे आणि चालू आहे. बाय पोस्ट कुरिअरनं तुम्हाला घरपोच सेवा मिळते. ओके. MS दा सांगली न्यूज, मी संपादक देवा सोनाळकर. आज आम्ही आलेलो आहे कोहिनूर शतावरी कल्प इथे. ह्या शतावरी कल्पला आम्ही भेट दिलेली आहे. इथं तुमचं नाव? शहनाज अरुण शेख. शहनाज अरुण शेख यांनी आपल्याला या शतावरीचे जे जे म्हणजे उपयुक्त आहेत, त्याचे फायदे आहेत आणि त्याच्यामध्ये काय घटक आहेत, ही जी शतावरी आहे यांच्याकडे ओरिजिनल आणि एकदम पांढरी शुभ शतावरी आहे आणि माणसाच्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक, प्रोटीनयुक्त, लहान मुलांच्यासाठी आणि लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या आयुर्वेदिक आहे. याच्यामध्ये कुठलाही रासायनिक प्रक्रिया नाही. आम्ही घेतलेला आढावा हा आम्ही स्वतः ठोसेघर इथे येऊन त्यांच्या उत्पादित ठिकाणी भेट दिलेली आहे. एवढं बोलतो. भाभी नमस्कार. 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 MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.